रेकॉर्डिंग स्टार्ट करा. तर आपण आहे ना हरे कृष्ण. माताजी आवाज येत नाही, दिसतही नाही. माताजी तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक करा. तर हरे कृष्ण सर्वांना. आज आहे ना आपण आपला 11वा अध्याय पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. तर आपण अध्यायाला सुरुवात करूया. हा प्रभू एक मिनिट बरं थांबा. आपण आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, राधा गोविंदांना प्रणाम करूया, नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करू. हा आणि आपण अध्यायाला सुरुवात करूया. तर हा जे नाव बघा काय अर्जुनामुळे ना ह्या अध्यायामध्ये आपल्याला पण विश्वरूपचं दर्शन होणार आहे भगवंतांच्या. हा बघूया आपण. माताजी घ्या पुढे. अ, हे जे विश्वरूप आहे ना ते अर्जुनाने का दाखवायला सांगितलं, कृष्णाने ते का दाखवलं, हे जर आपण बघूया. हा माताजी पुढे घ्या. राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. हे बलराम आणि कृष्ण बलराम वृंदावन धामातलं मंदिर होतं हा ते. ओके. कालच्या अध्यायाविषयीचे इथे हे नाहीये स्लाइड, पण आपण कालचा जो अध्याय होता ना 10वा अध्याय, त्याच्यामध्ये भगवंतांची विविध हे पाहिल्या होत्या विभूती. हां आणि त्याच्यातनं आपण एक लक्षात ठेवायचं, म्हणजे भगवंतांची विविध ऐश्वर्य पाहिली होती. तर एक लक्षात ठेवायचं, की भगवंत हे विभू आहेत, आपण अणू आहोत. हं. म्हणजे आत्मा पण सच्चित आनंद आहे, भगवंत पण सच्चित आनंद आहेत. पण आत्मा हा त्यांचा अंश आहे, अणू आहे आणि भगवंत हे विभू आहेत आणि आपण त्यांची ती ऐश्वर्य बघितली आणि कृष्णाने काय सांगितलं, की हे एक पुल्लिंगाप्रमाणे आहे. म्हणजे असं नाही की हे ऐश्वर्य म्हणजे सगळं काही आहे. एक नुसती स्फुल्लिंग असल्यासारखं आहे. आणि मग आपण पाहिलं होतं की भगवंतांना पूर्णपणे फक्त तेच जाणू शकतात. पुन्हा त्याच्यानंतर आहे ना आपण चतुश्लोकी भगवद्गीता बघितली होती. जरा सगळ्यांनी लक्षात ठेवा हां. 10.8, 9, 10 आणि 11 हे 4 श्लोक. ज्याला चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात. तुम्ही पाठ करा आणि त्याच्या पुढचे अ, अर्जुनाने भगवंतांना सर्वोच्च म्हणून स्वीकार केला. मग ना ते जे प्रार्थना आहेत ना, त्याही तुम्ही पाठ करू शकता. परमब्रह्म, परमधाम. तर असा हा तो कालचा अध्याय होता आणि तुम्ही छान आहेत. मी तुम्हाला म्हटलेलं ना, चांगली वाटतात ती ऐश्वर्य वाचताना आपल्याला, की आपल्याला आठवतं, की कशामध्ये भगवंत कोण आहेत. मग आपण आणि अर्जुनाने सांगितलेलंच, की मला का बघायचंय? तर मला सतत तुमचं स्मरण राहायला हवं म्हणून. तर तुम्ही पण ते ऐश्वर्य वाचा. आता आजचा जो अध्याय आहे ना, तो विश्वरूप दर्शन. हं. तर वाचा माताजी हा श्लोक. हरे कृष्ण. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्चितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. हां, आता ना कालच्या अध्यायात जे काही तुम्ही सांगितलं ना, परमगुह्य असं हे आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान वगैरे, भगवंतांविषयी अधिक माहिती मिळालेली आहे. हे भक्ती योगाचे अध्याय आहेत आणि ह्यामध्ये कृष्णाने स्वतःविषयी जास्त माहिती दिलेली आहे. तर अर्जुन म्हणतो ह्या सगळ्यामुळे ना अ, माझे म्हणजे ऐकून ना माझे मोह नष्ट झालेत. मग आठवतात का? अर्जुनाला कुठला मोह होता? पहिल्या अध्यायात अर्जुनाने सांगितले होते. ते अर्जुनाचे मोह होते. ते आता नष्ट झालेत असं म्हणतोय बघा तो. आठवतात तुम्हाला? अ, त्याने काय सांगितलं? करुणा, आनंद नाही, ते सगळे 5 दुःखाची कारणं. तर आता ती नष्ट झाली आहेत म्हणतो आणि पुढे काय सांगतोय बघूया. माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा. 11.2 हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. 11.3 हे पुरुषोत्तम, हे महेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. 11.4
हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, हे सगळ्यांनी ना इथे थोडस तुम्ही परत एकदा हे वाचा. इथे ना आपल्याला पण काहीतरी मागावं लागतं भगवंतांकडे. प्रत्येकाला काही ना काहीतरी गरज पडत असते. तेव्हा मागायचं नाही असं नाही. दुसरं कोणाकडे मागण्यापेक्षा कृष्णांना सांगितलेलं चांगलं आहे. पण ती मागायची एक पद्धत असते. हे अर्जुनाने आपल्या आचरणात दाखवून दिले, की तुम्ही कृष्णांकडे गेलात, की एखादी गोष्ट कशी मागायची. एकतर काल पण त्याने आधी कारण सांगितलं होतं, की मला का विश्वरूप बघायचंय. तर इथे आधी ना लक्षात ठेवायचं, मंदिरात गेलात, की आधी त्यांची थोडंसं हे करा, त्यांना प्रार्थना अर्पण करा, स्तुती करा, प्रणाम मंत्र असतो तो म्हणा. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय हवंय ते का हवंय ते सांगा. मला ह्याची गरज आहे आणि भगवंता ते मला ह्या कारणासाठी हवंय आणि तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला ते द्या. हां, असं ही एक पद्धत असते, की आपण भगवंतांकडे काहीतरी मागावं. असं नाही, की हे दे, ते दे. कसं असतं ना, त्यांना फक्त आपणच आहे असं नाहीये. ते सगळ्या विश्वाचा पसारा पाहतायत. आणि आत्ताच म्हटलं तसं ते विभू आहेत. आपण त्यांचा आदर हा त्यांना द्यायला हवा. हं. हां, माताजी घ्या पुढे. आता ना इथे त्यांना एक नाही माताजी 1 मिनिट हां. तो काय म्हणतोय बघा, तुम्ही माझ्या समोर जरी असलात ना, तरी मला ह्या प्राकृत सृष्टीमध्ये तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात, ते बघायचंय. मग ते म्हणजे आपण शिकलेलो आहे ना, की जेव्हा क्षीरोदकशाही विष्णू चैतन्यरूपाने कणाकणामध्ये सामावलेले आहेत. तर हे आपल्याला वाटतं की कणाकणामध्ये काय किंवा भगवंत म्हणतात, "मी सगळं धारण केलेलं आहे" वगैरे. तर आपल्याला ते कळत नाही. पण आता हे विश्वरूप पाहिल्यावर तुम्हाला कळेल की आपणच किती खरोखर अणू आहोत आणि त्यांनी कसं सगळं धारण केलेलं आहे. मग ते म्हणतोय की तुम्हाला असं वाटत असेल की मला हे पाहणं शक्य आहे, तर तुम्ही मला तुमचं विश्वरूप दाखवा. हां, माताजी घ्या पुढे. आता बघूया हां, कृष्ण काय म्हणतात. हरे कृष्ण. 11.5 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे आहेत. 11.7 हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे पाहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. 11.8 परंतु तू स्वतःच्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. हरे कृष्ण. हं, हं. आता ना कृष्ण काय म्हणतायत बघा, की "तू माझे ऐश्वर्य पहा." म्हणजे लगेच दाखवतायत, पण ते कसं आहे नाना वर्णांनी असं युक्त आहे. बघूया आपण ते पाहिलं कसं आहे, त्याच्यानंतर अर्जुनाच्या काय प्रतिक्रिया होतात वगैरे. तर इथे ते काय म्हणतायत बघा, "तू जे काही पाहू इच्छितोस, ते आता माझ्या देहामध्ये पहा." हं. म्हणजे मागे एकदा पण कृष्ण म्हणाले होते ना, की मी तुला हे ज्ञान दिलं ना, की तुला आणि घेण्याचं काही शिल्लक नाही राहणार म्हणजे ज्ञान मिळवण्याचं. तसं इथे पण ती लेव्हल बघा, ते काय सांगतायत, की भूत, भविष्य आणि वर्तमान यातलं तुला जे काही पाहायचंय, ते तू इथे पाहू शकणार. हं. मग ते ह्यावरून कळतं, की कृष्ण हे पूर्ण आहेत. ओके. मग त्याच्यानंतर आहे ना, हे जे नेत्र आहेत ना आपले, आपण अपूर्ण इंद्रिय आहेत हे तुम्हाला दुसऱ्या अध्यायापासून सांगते की नाही, की आपण अपूर्णाने पूर्णाला जाणू नाही शकत. मग आपली अपूर्ण इंद्रिय तर इथे बघा आता इथे तर नारायण मधला हा नर आहे अर्जुन. तरी पण कृष्ण त्याला काय सांगतायत, हे जे तुझे आताचे नेत्र आहेत ना, त्याने तू मला पाहू नाही शकणार माझ्या विश्वरूपामध्ये. त्यामुळे मी तुला एक दिव्य दृष्टी देतो, जी संजयाला व्यासदेवानी दिली होती. त्यामुळे संजय तिथे महालात बसून युद्धाच्या इथे काय चाललंय पाहू शकत होता. तसं आता एक दिव्य दृष्टी अर्जुनाला मिळाली आहे. त्यामुळे नंतर मग अर्जुन विश्वरूप पाहू शकणार. हां, नुसत्या दृष्टीने आणि त्याला ते तेज झेपणार पण नव्हतं. मग आहे ना, आता इथे काय आहे कारण, की अर्जुनाने का सांगितलं असेल, की मला
विश्वरूप पाहायचंय का त्याचा कृष्णांवर विश्वास नव्हता, त्याला माहित नव्हतं भगवंत कोण आहेत. तर हे एक कारण की अर्जुनाला हे मागून येणाऱ्या पिढ्यांसाठी सिद्ध करायचं होतं, की भगवान म्हणजे कृष्ण हे भगवान आहेत, सर्वोच्च आहेत हां. जर का इथे अर्जुनाने ते विश्वरूप दाखवा म्हटलं नसतं, तर त्याला म्हणजे आता आपल्या समोर हे नसलं असतं वर्णन, की कसे आहे विश्वरूप काय आहे आणि अर्जुनाने इच्छा केल्यावर त्यांनी ते दाखवलं. म्हणजे एक तुम्ही हे जे असं खूप जण भेटतात, की मी स्वतः भगवंत आहे. मी ह्याचा अवतार आहे, त्याचा अवतार आहे. तर तुम्ही म्हणू शकता, मग दाखवा विश्वरूप. हां, कारण भगवंतांनी तर दाखवलं आणि त्याने अर्जुनाने पाहिलं कसं चराचर सामावलेलं आहे त्याच्यामुळे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसमोर 2 गोष्टी, की भगवंत कृष्ण हे भगवान आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आणि कोण फसू नये, की म्हणजे भूलथापांमध्ये भुलू वगैरे नाही. म्हणून अर्जुनाने सांगितलं, की मला तुमचं विश्वरूप पाहायचंय आणि भगवंतांनी का दाखवलं? तर पहिले एक गोष्ट भगवंत हे भक्तवत्सल आहेत. भक्त जे मागतात ना, ते भक्तवत्सल आहेत. भक्तांसाठी त्यांचं सगळं करायला ते तयार असतात. म्हणजे तुम्ही बघितलत ना, एकनाथ महाराजांच्या इथे पाणी भरायला पण राहिले होते. त्यामुळे भक्त जर का म्हणतोय, तर त्याच्यासाठी ते एक कारण, की भक्ताची इच्छा झाली म्हणून. आणि दुसरं की इथे ना ह्याच्या ह्या म्हणजे विश्वरूपाच्या मुखामध्ये सगळे योद्धे जाताना दिसणार होते. म्हणजे ह्या भारताच्या युद्धात ना, आता अर्जुन ते पाहील, की आपल्या समोर जे योद्धे आहेत, ते भगवंतांच्या काळ मुखामध्ये सगळे जण निघालेले आहेत. म्हणजे भगवंतांनी त्या सगळ्यांना ऑलरेडी हे केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या त्यांच्या कर्मांप्रमाणे मृत्यू त्यांना प्राप्त झालेलाच आहे. अर्जुनाने फक्त त्यांना मारायचं एक निमित्त बनायचंय. इथे अर्जुन आपल्या कर्तव्याविषयी गोंधळला होता ना. मी मारतोय, मी मारतोय. तर इथे मग त्याला जाणवेल, आपण पण पाहू, की अर्जुनाने फक्त त्यांना मारायचं निमित्त बनायचंय. ऑलरेडी त्यांचा मृत्यू हा भगवंतानी म्हणजे त्यांना मृत्यूच प्राप्त केलेला आहे. काळाने त्यांना खाऊन टाकलेलं आहे. आणि हे त्याच्या कर्मामुळे झालेलं आहे हां. आणि ज्यामुळे मग जरा अर्जुनाला कम्फर्टेबल वाटेल ते युद्ध करताना. असा कृष्णांचा व्ह्यू आहे. ओके. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. संजय उवाच एव एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पदार्थ दर्शयामास काहीतरी चुकतंय श्लोकात. दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले. हरे कृष्ण. टायपो एरर आहे काय? माताजी जरासं मग हे हा, हा. नंबर लिहून ठेव. 11.9 हो आपण सांगू नंतर हां त्यांना. हो हो. ओके. तर आता संजय सांगतोय बघा, की अशा प्रकारे त्यांचं बोलणं झालं आणि भगवंतानी विश्वरूप दाखवलं अर्जुनाला. हां, माताजी घ्या पुढे. पाहूया आपण. हरे कृष्ण. 11.10 ते 11.11. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. 11.12. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला, तर कदाचित त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्ण. आता तुम्ही वाचा हां, हे सगळं कसं आहे पहा पहा. तर ह्या विश्वरूपाचं सगळंच अद्भुत होतं. अ, म्हणजे त्यांचं कुठून सुरू होतोय, काय कुठे संपलंय काय कळणार नाही. कारण हजारो नेत्र, म्हणजे असंख्य मुखे, असंख्य नेत्र मोजताच येत नाही असं म्हणजे कुठून जी सुरू होतंय, कुठे संपतंय असं काहीच नाही. वेगवेगळ्या माळा धारण केल्यात, वेगवेगळे सुगंध येतायत. असं दिव्य वस्त्र धारण केली आहेत आणि आकाश कसं झालेलं?
जर का एकाच वेळेस हजारो सूर्यांचा उदय झाला तर कसा प्रकाश असेल, तसं प्रकाशित झालं होतं. मग ते आपल्या दृष्टीला कसं एक सूर्याकडे आपल्याला असं बघता येत नाही, डोळ्याला त्रास होतो आणि हजारो सूर्यांचा प्रकाश कसा आपण झेपणार ना आपल्या डोळ्यांना? हां, पण ते विश्वरूप असं तेजोमय होतं. हं. हां, घ्या माताजी. हरे कृष्ण 11.13 त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण. हां, आता अर्जुनाला आणि काय दिसलं बघा, की हे जे ब्रह्मांड आहेत ना, एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली. ब्रह्मांड म्हणजे हे जे ब्रह्मांड आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हे 14 लोक आहेत. मग वेगवेगळी नक्षत्र, ग्रह, आकाशगंगा वगैरे हे कसं आहे, तर ते समोर बघत होता, की हे ब्रह्मांड कसं-कसं, काय-काय सगळं सामावून बसलेलं आहे वगैरे. हं. हां, घ्या माताजी पुढे. पहा ऐकत चला तुम्ही ते विश्वरूपमध्ये काय-काय तो बघतोय. हां, वाचा. 11.14 त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण. आता अर्जुन आहे ना, हे सगळं बघून आहे ना, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले हां. आणि नतमस्तक होऊन प्रार्थना करायला सुरू करतो तो. म्हणजे ॲक्चुअली ना त्याला ते जे विश्वरूप आहे ते झेपत नाहीये पहायला. मग आता तो प्रार्थना सुरू करतोय. हे रोमांच असतात ना, हे 2 प्रकारचे आपल्या अंगावर उभे राहत असतात. एक थोड्या भीतीने अंगावर काटा येतो. हा एक असतो. जो अर्जुनाला पहिल्या अध्यायात पण साधारण होत असतात तसं जे. आणि एक रोमांच असतात ना, ते जेव्हा तुम्ही भगवंतांची अनुभूती घेत असता, तेव्हा म्हणजे अष्टसात्विक विकार म्हणून असतात. तेव्हा काही-काही लक्षणं प्रकट होतात, की डोळ्यातून आपोआप अश्रू वाहायला लागतात, अंगावर रोमांच उभे राहतात. तर आता जे रोमांच उभे राहिले ते भगवंतांच्या सानिध्यामुळे, त्यांच्या अनुभूतीमुळे आहेत हां. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण 11.15 अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. 11.16 हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. 11.17 तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, की ते कसं आहे, ते आदी, मध्य, अंत त्याचं काय कळतच नाहीये. असं म्हणजे ना जमिनीपासून असं आकाशापर्यंत सगळं ते अर्जुनाच्या आजूबाजूला जे म्हणून काय आकाश असं वर आहे आणि परिसर तो सगळा ह्या विश्वरूपाने व्यापलाय आणि त्याला त्याच्यामध्ये ब्रह्मांड दिसतायत आणि आता सगळे देवी-देवता दिसतायत बघा. ब्रह्मा, अ, विष्णू, ब्रह्मा शंकर, ऋषी, अलौकिक सर्प सगळं-सगळं तो पाहतोय, की त्या विश्वरूपाने धारण केलेलं आहे ते सगळं. हां, असंख्य भुजा, उदर, नेत्र सगळं. पुन्हा तेजपुंज असल्यामुळे त्याला पाहायला त्रास होतोय ते. हं, चालेल. वेगवेगळे मुकुट, गदा, चक्र सुशोभित आहेत. माताजी घ्या पुढे आणि बघा त्याला काय-काय दिसतंय. हरे कृष्ण 11.18 तुम्ही परम आद्य अक्षर जे ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे. 11.19 तुम्ही आदी मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत.
तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. 11.20 तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केले आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. 11.21 हे देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. 11.12 रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण. पहा म्हणजे इथे ना काय काय अर्जुनाला दिसतंय. त्याच्यानंतर तो थोडा त्यांचा महिमा आघाद आहे म्हणतोय बघा. चंद्र सूर्य त्याचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून जो अग्नी बाहेर पडतोय तो पूर्ण विश्वाला हे देतोय. तेजाने तप्त करत आहे. सगळ्या दिशा व्यापल्या आहेत त्याने. पुन्हा आता बघा हा, हे तुमचे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. म्हणजे आपल्याला काय वाटतं फक्त पृथ्वीवरच जीवन आहे, तर तिथे दिव्य दृष्टी दिली आहे ना अर्जुनाला, त्यामुळे त्याला दिसतंय की हे जे बाकीचे ग्रह आहेत ना, तिथे तू आपल्याला दिसत नाहीये. म्हणून तिथे जीवन नाही असं नसतं. तर ना आपलं शरीर हे पृथ्वीला राहण्यासाठी योग्य असं आहे. आणि सूर्य पण आहे किंवा बाकीचे जे ग्रहलोक आहेत, तिथे त्यांचे जीवन आहे. पण आपल्याला नाही, त्यांना आपली जाणीव होणार नाही, आपल्याला त्यांची जाणीव होणार नाही. कारण आपल्या डायमेन्शन्स वेगळे आहेत. म्हणजे आपले जी शरीर आहे ना, ते ह्या पृथ्वीसाठीच बनलेलं आहे आणि त्यांची त्यांच्या ग्रहलोकासाठी. जरी एकमेकाला जाणवलं नाही, तरी तिथे जीवन नाही असं नाही. इथे आता अर्जुनाला दिसतंय, की तिथे जीवन पण आहे आणि भयभीत झालंय. जसं अर्जुन झालाय तसंच सगळे ग्रहलोक वगैरे भयभीत झालेले आहेत. देवता काय करतायत बघा, भगवंतांना शरण येतायत. हां, जोडून हात जोडून प्रार्थना करतायत. महर्षी आणि सिद्धगण जे आहेत ते वेदांमधले स्तोत्र असतं म्हणजे स्वस्ती शांती म्हणून वैदिक स्तोत्रांचं गायन करतायत. हां, अशा वेळेस अ, अ, त्यांना भीती नाही वाटत आहे. ते भगवंतांची स्तोत्र गाऊन स्तुती सुरू केली आहे त्यांनी. वेदांमधली स्तोत्र स्तुती करतायत. देवता हात जोडून शरण येतायत. आणि हे जे सगळे आहेत ते पण म्हणजे रुद्रगण, आदित्यगण हे सगळे पण भगवंतांना विस्मित होऊन पाहत आहेत, प्रणाम करत आहेत असं. ओके. म्हणजे भक्त जे असतात ना, पाहूया आपण आता जरा असुरांचं बघू, मग सांगते, की भगवंतांचे भक्त त्यांना कशाप्रकारे बघतात. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. 11.23 हे महाबाहो, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकरा विक्रा दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. 11.24 हे सर्व व्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त असे तुम्ही आकाशात स्पर्श करीत असलेले पाहून, तसेच तुमची आवाजलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्रांनी युक्त असे तुमचे रूप पाहून माझे मन भयाने व्यतीत झाले आहे. त्यामुळे माझे धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीसे झाले आहे. हरे कृष्ण. आता ना आधी अर्जुनाला भीती वाटते, त्याला ना विश्वरूप सहन होत नाहीये. एवढं ते अद्भुत दिव्य एकदम अंगावर आल्यासारखं होतंय त्याला. तर पण तो आधी काय म्हणाला बघा, की देवतांसहित सगळे जे लोक आहेत ना, हे तुमचं हे रूप बघून व्यथित झालेत, घाबरलेत आणि मी पण घाबरलोय. आधी त्याने दुसऱ्यांचं सांगितलं आणि मग स्वतःचं कारण देतोय. आणि तो काय म्हणतो पुढे मग जरा सांगतोय, की हे जे तुमचं असं ते वर्णन करून, हे जे असं तुमचं नेत्र रूप आहे ना, ह्याने मी माझं धैर्य हरवत चाललोय आणि मानसिक संतुलन राखू शकत नाहीये. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. 11.26-27 स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे ही तुमच्या भयंकर मुखात त्वरेने प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे.
18.28. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे तुमच्या प्रज्वलित मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण. आता तेही दिसतंय अर्जुनाला हे कारण होतं ना कृष्णाने विश्वरूप दाखवलं की त्यांना दाखवायचं होतं की हे ऑलरेडीच हे बरेच जण मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. ते बघा ते काळ हे विश्वाच भगवंतांचंच एक स्वरूप आहे काळ. तर ते सगळे ह्याच्या पक्षातले पण आणि समोरच्या पक्षातले पण बरेच जण त्यांना प्रवेश करताना दिसत आहेत भगवंतांच्या मुखामध्ये. काही जण त्याच्या दातात वगैरे अडकून मस्तकाचा चुराळा झालाय असं ते सगळं तो समोर बघतोय त्यामुळे त्याला ते झेपत नाहीये. जशा हजारो नद्या समुद्रांना येऊन मिळत असतात ना तसे हे योद्धे प्रज्वलित होऊन ह्या काळरूपी भगवंतांच्या मुखात प्रवेश करताना पाहतोय हा तो. ओके. हा म्हणून अर्जुनाला ते सांगत होते दुसऱ्या अध्यायापासून की तू तुझं फक्त लढायचं कर्तव्य कर, तू निमित्त मात्र आहेस अर्जुना. हा आपल्याला असं वाटत असतं की आपण सगळं करतोय, आपण सगळं करतोय. तर भगवंत ची ही सृष्टी आहे आणि ते सगळं करायला ते समर्थ आहेत. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्धांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण. हा तर हे जे काळ हे एक भगवंतांचं रूप आहे. आपण म्हटलो होतो ना गीता आपल्याला कशा कशाविषयी सांगते. तर परमेश्वर म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. तर हे जे काळ आहे हे भगवंतांचंच एक रूप आहे. आणि ते सांगतायत बघा की तुझ्या आपल्याला माहित आहे ना त्या 18 औक्षयणी मधली हाताच्या बोटावर मोजण्या एवढी लोक जिवंत राहिली. 5 पांडव तर म्हणतायत पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. असं ते महायुद्ध होतं. तर मग पांडव 5 शिल्लक राहिले. मग अश्वत्थामा, कृपाचार्य वगैरे अशी थोडीशी लोक ती शिल्लक राहिलीत. तर बाकीच्या सगळ्यांचा काळरूपी ह्याने ऑलरेडी संहार केलेला होता. ते सांगतायत बघा सगळ्यांचा विनाश होणार आहे. आता आपण जरा पुढे बघूया. हा पण एक श्लोक लक्षात ठेवा की काळ हे भगवंतांचंच एक रूप आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. की काळ जरी भगवंतांचं रूप असलं मृत्यू तरी त्याला भक्त कसे सामोरे जातात आणि अभक्त कसे सामोरे जातात ते कृष्णाने सांगितले. वाचा माताजी. हरे कृष्ण. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्। मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून उठ, युद्धात सिद्ध हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव, समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्रच हो. हरे कृष्ण. म्हणून अर्जुनाला कृष्णाने शेवटपर्यंत हेच सांगितलंय उठ आणि युद्ध कर. गीता ही कर्तव्याच्या पथावर चालायला सांगणारा ग्रंथ आहे. प्रेरणेचा आता पण सांगतायत बघा. म्हणून उठ, सिद्ध हो आणि तू यश प्राप्ती कर, युद्ध कर, शत्रूवर विजय मिळव. इथे ते त्याला काय म्हणतायत बघा, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र आहेस. असं नाही. त्यामुळे ना आपण आपल्या वाटणीला आलेलं कर्तव्य करायचं असतं. विश्वाचा सगळा पसारा आपल्या खांद्यावर टाकलेला नाहीये. ओके. तुम्ही तुमची जबाबदारी नीट पाडा आणि विचार करा सगळ्यांनी अशीच प्रत्येकाची जबाबदारी नीट पाडली असती तर आजही जे काय आहे त्याच्यामध्ये सगळी खाऊन पिऊन सुखी सगळी व्यवस्थित असली असती. त्यामुळे हे एक तरी आपण मनुष्य म्हणून करायलाच पाहिजे की आपण आपली जबाबदारी नीट पार पाडायला पाहिजे.
आणि आहे ना सव्यसाची म्हणतायत बघा त्याला. तर अर्जुनाच्या मध्ये ती क्षमता होती की उजव्या ह्याने अ, हाताने जेवढा तो म्हणजे अ, निष्णातपणे सफाईदारपणे धनुष्यबाण चालवू शकायचा तेवढाच डाव्या हाताने पण. असा तो सव्यसाची होता. पुन्हा तो जो झोपलेला असला तरी त्याची म्हणजे तो जागृत झोपेत सुद्धा थोडासा जागृत अवस्था असल्यासारखी असं म्हणजे कसं सांगू आता पूर्ण त्याला आजूबाजूला काय चाललंय वगैरे हे सगळं जाणीव असणारा असा तो सव्यसाची होता. अं, म्हणजे ज्यांचं अंतर हे ज्ञानाने प्रकाशित असतं ना तशी असतात लोकं ती. हां, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. 11.34. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर शूरवीर योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हां, म्हणजे ते म्हणतात मी त्यांना ऑलरेडी मारलेलं आहे. मृत्यू प्रदान करून टाकलेलाच आहे. हां ना, सॉरी हां. आउट झाले होते मीटिंग मधून. काय पूर्णच रेंज गेली होती. माफ करा हां. ओके. आली रेंज परत. ओके. तर म्हणजे त्यांनी ह्या योद्ध्यांना पूर्वीच मारलेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाईड. हे सांगितलंय आपण. तर आहे ना, त्यामुळे आपण मी केलं ह्याच्या अहंकाराच्या पुढे जायला हवं, की कुठेतरी कृष्णांची ती योजना असते, आपल्या हातून ते कार्य व्हायचं असतं. त्यामुळे मी करता आणि मी भोगता ह्याच्या पलीकडे जाऊन आपण मी कृष्णांचा नित्य दास आहे, हे खऱ्या दृष्टीने पाहायला, यथार्थ दृष्टीने शिकायला हवं. मी करता, मी भोगता हा अहंकार असतो आपला. हं? हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. 11.35. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. 11.36. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्हासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हरे कृष्ण. हां. तर आहे ना हे संजय वर्णन करतोय बघा कसा थरथर कापतोय अर्जुन ते म्हणजे ते झेपत नाही ना अचानक असं पाहायला विश्वरूप आणि भयभीत झालाय आणि श्रीकृष्णांबरोबर सद्गदित स्वरात म्हणजे पूर्ण शरण जाऊन बोलतोय. मग आहे ना अर्जुन काय म्हणतोय बघा की तुमच्या नाम श्रवणाने सर्व जगत हर्षोल्लित होतं. ना तुमच्यावर अनुरक्त होतं. आता तो इथे समोर बघतोय, की जे सिद्ध पुरुष आहेत, म्हणजे भगवंतांचे भक्त आहेत, हां, ऋषी, महर्षी वगैरे आहेत. ते भगवंतांना प्रणाम करतायत, वेदमंत्र गातायत, स्तुती करतायत.
स्तोत्र म्हणतायत. आणि जे राक्षस आहेत ना ते भयभीत होऊन इतस्तता पळत आहेत. मग म्हणजे ना त्यांना हे देवी देवता किंवा हे जे सिद्ध पुरुष ह्यांना भगवंत काळ रूपात दिसत नाहीयेत. त्यांना पण भीती वाटते. आता इथे अर्जुनाला पण वाटते. पण ते भगवंतांना शरण आलेत. आणि जे राक्षसी वृत्तीचे आहेत ते त्यांना भगवंत काळ रूपात दिसत आहेत आणि ते इतस्तता पळत सुटलेले आहेत. म्हणजे जो भक्त असतो ना तो भगवंतांना शरण जात असतो. ओके. आता आपण पण जेव्हा कधी ना कधीतरी जीवनाचे प्रवास हे संपणारच, मृत्यूला प्राप्त होणार. तर जे भक्त असतात ना ते मृत्यूकडे जाताना कसं पाहत असतात की जरी मृत्यूकडे जायचं झालं तरी म्हणजे आपल्या कोणाकडे तरी जिकडून आलोय तिकडे जायचंय. हा. सगळ्यात जास्त भीती आपल्याला मृत्यूची काय वाटत असते की आपल्या लोकांना सोडून जायचं. तर जे भक्त असतात ना ते ज्ञानाच्या दृष्टीने पाहत असतात. त्यांना कळत असतं की आपले आई वडील सगळं जे कोण आहेत ते भगवंत आहेत आणि जे आपले आहेत त्यांच्याकडेच आता जायचंय. त्यामुळे त्यांची भीती नाही वाटत. आपल्याच कृष्णाकडे जायचंय अशा दृष्टीने पाहत असतात. त्यामुळे त्यांना त्याची काळ रूपात ते पाहत नाहीत कृष्णांना. हं? हा फरक असतो भक्ताने शरण जाणं आणि अभक्ताने त्यांच्याकडे बघणं. अभक्तांना ते काळ रूपात दिसत असतात आणि मग ते भयभीत होतात. भक्त बरोबर उलट. हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. 11.37 हे महात्मन ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवाधिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. 11.38 तुम्ही आदिपुरुष भगवान, पुरातन आणि या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्वच तुम्ही आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण. हा तर हे सगळं तो समोर बघतोय आणि सांगतोय. की काय काय वर्णन करतोय, कृष्णांना प्रार्थना अर्पण करतोय की असे आहात तुम्ही कृष्ण. आणि हे सगळं त्याने स्वीकार केलंय हा ह्या सगळ्या रूपामध्ये भगवंतांना. हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. 11.41-42 मी तुमचा महिमा न जाणता तुम्हाला माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याविषयी कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांसाठी मला क्षमा करा. हरे कृष्ण. तर आहे ना इथे कृष्ण आता अर्जुन काय म्हणतोय बघा. त्याला दिसतंय ना भगवंत पुढे कोण आहे. तर तो ही आत्ते मामे भावंड आहेत ना आणि मित्र आहेत ते. त्यामुळे ते लहानपणापासून एकमेकांना भेटत आलेले आहेत. आणि मग तो म्हणतोय की मी आहे ना तुम्हाला कधी कधी असं हाक आता भाऊ भाऊ एकमेकांना कसे हाक मारणार तसेच मारलं. हे कृष्ण, हे यादव असं असं एकेरी हाक मारली असेल मित्र मानून. हा किंवा प्रेमाने किंवा रागात काहीतरी बोललो असेल, चेष्टा केली असेल, एका शय्येवर झोपलो आपण, एकत्र भोजन करताना, कधी एकांतवासात बसताना मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला असेल तर तुम्ही ह्या सगळ्या अपराधांसाठी मला क्षमा करा म्हणतायत. हा. आता अर्जुनाचा त्यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदललाय. कारण त्याला दिसतंय की कसं की कृष्ण म्हणजे कोण आहेत मूळ ज्यांना आपण आपला मित्र समजतोय. ते आहेत तरी कोण? ते भगवान आहेत. हा. ते तो समोर पाहतोय ना. त्यामुळे तो त्यांना सांगतोय की हे असं हे नकळत झालेलं आहे खरं. तर हे तुम्ही मला ह्याबद्दल क्षमा करा. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. 11.45 पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे. परंतु
त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्ण. आता ना अ, अर्जुन इथे प्रांजळपणे मान्यच करतोय की ना हे तुमचं आधी कधीच न पाहिलेलं विश्वरूप पाहून आनंद झाला, पण मला भीती खूप वाटते आणि मी त्या भयाने व्याकुळ होत चाललोय. म्हणून तो काय म्हणतो, हे देवाधिदेव, हे जगन्निवास, तुम्ही माझ्यावर एक कृपा करा आणि तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. अर्जुनाला कशी सवय आहे भगवंतांना कृष्ण रूपात, श्याम सुंदर घनश्याम असं बघायची. तर तो म्हणतोय की ते रूप प्रकट करा. त्याला ह्या ना विश्वरूपाशी कुठूनच जोडून घेता येत नाहीये. हं? बघूया माताजी घ्या. हरे कृष्ण. 11.47 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्यापासून पूर्वी तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. 11.48 हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. 11.49 माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो आहे. हे मदभक्ता, सर्व क्लेशांतून मुक्त हो. तुला तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण. आधी काय सांगतायत बघा, की हे जे भगवंतांची योग मायेने, अंतरंगा शक्तीने ह्या प्राकृत जगातच मी तुला हे विश्वरूप दाखवलं. हा, नाहीतर ते त्या भगवंतांच्या कृपेशिवाय आपण पाहू नाही शकत. त्यांनी दाखवलं म्हणून अर्जुनाला दिसलं. ते काय म्हणाले बघा पुढे, की तुझ्याशिवाय हे माझे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते. का? तर आपण आहे ना भगवंतांना तुम्ही कितीही भक्ती करा, वेदाध्ययन करा, यज्ञ, दान, उग्र तप, पुण्यकर्म ह्याने ते शक्य नाही. भगवंतानी दाखवायचं ठरवलं तरच शक्य. आपण त्यांना ना बांधू नाही शकत, की आता मी एवढं एवढं केलंय आणि तुम्ही मला दाखवा. हं? त्यामुळे कोणच भगवंतांना काय बद्ध नाही करू शकत. त्यामुळे अर्जुनाला कृष्णांना दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी ते योगमायेद्वारे, अंतरंगा शक्तीद्वारे ते रूप दाखवलं. आणि आता ते व्यथित होतोयस ना, तर ते म्हणतात, की तू सगळ्या क्लेशातून मुक्त हो, मी हे रूप समाप्त करतो. हां, आणि ते जे नेहमीचं रूप आहे ना, ते प्रकट करतो. आता अर्जुनाच्या आधी विश्वरूप कोणी पाहिलं नव्हतं म्हणतायत. तुम्हाला आठवतंय ती गोष्ट आहे बघा, लहान असताना कृष्ण वृंदावनात एकदा हे खातात, माती म्हणजे त्यांचं थोडंसं भांडण होतं मित्रांबरोबर आणि हा एकटा एका बाजूला बसतो आणि मित्र त्यांचे त्यांचे मग ते म्हणतात, जा तू येऊ नकोस आमच्याबरोबर खेळायला. मग कृष्ण रुसून जरा एका बाजूला एकटा खेळतो म्हणतो मी आणि एकटे बसलेले असतात खेळत आणि खातात, खेळत खेळत माती खातो. मग ते बलरामांना आणि त्या मित्रांना दिसतं. बलराम म्हणतात, "ए माती खाऊ नको." तो म्हणतो, "नाही, खाणार मी." मग ते म्हणतात, की आईला नाव सांगतो. "जा सांग जा" म्हणतात. त्याबरोबर बलराम खरोखरच मैयाला नाव सांगायला येतात आणि यशोदेला सांगतात, की कृष्णाने माती खाल्ली म्हणून. मग आता पोटात दुखेल वगैरे म्हणून यशोदा धावतच येते आणि यशोदा म्हणते, ती आई येताना दिसल्यावर पटापटा तोंडात टाकतो हात वगैरे असे पुसतो सगळे आणि असा करून बसलेला असतो तोंड. आई म्हणते, "तोंड उघड." नाही म्हणतो. तर आई म्हणते, "तोंड उघड हां, माती खाल्लीस?" "आ कर" म्हणत असते. "आ कर." नाही. हरे कृष्ण माताजी, आवाज गेला तुमचा. ऐकू येतंय का बाकीच्यांना? नाही येते. नाही येते ना? हा. हरे कृष्ण.
परत हे झाले होते, मीटिंग मधून आउट झाले होते. तर असं म्हणजे जराशी झलक यशोदा मातेने पाहिली होती आणि पूर्ण अर्जुनाने पाहिल्यावर मग ते त्याला कशी त्याची अवस्था झाली असेल पहा. हं? हा माताजी घ्या पुढे. रेंज बरोबर नाही. हरे कृष्ण 11:50 संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण. तर आहे ना, पहिलं असं सांगून मग भगवंतानी पहिलं आपलं कुठलं रूप घेतलं, आपलं चतुर्भुज नारायण रूप दाखवलं आणि मग नेहमीच द्विभुज रूप जे श्यामसुंदर रूप आहे ना, गोविंद रूप, ते दाखवलं आणि अर्जुनाला धीर दिला. हं? हा. माताजी घ्या पुढे. आता काय सांगतात बघा, की हे जे भगवंतांचं हे जे रूप आहे ना, अर्जुनाच्या समोर ते उभे आहेत. हं. वाचा हरे माताजी. कृष्ण 11:51 अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. 11:52 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. हरे कृष्ण. हा, आता तो काय म्हणतो, हे जे तुमचं नेहमीचं रूप आहे ना, हे पाहून मी शांत झालो. आणि ते कसं आहे बघा, अतिव सुंदर मनुष्य रूप असं आहे. म्हणजे भगवंत कसे आहेत, अतिव सुंदर आहेत. हा, मनमोहक. मग ते आता माझं चित्त शांत झालंय, म्हणतो मी पूर्वस्थितीत आलेलो आहे. पण आहे ना, कृष्ण काय म्हणतायत बघा, की हे जे भगवंतांचं हे जे गोविंद रूप आहे ना, द्विभुज रूप, हे अतिशय दुष्कर आहे, दुर्लभ आहे दर्शन करण्यासाठी. हा, देवतांना वगैरे सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याचे नित्य प्रयत्नात असतात, देवता सुद्धा. म्हणजे देवता सुद्धा इझिली पाहू शकत नाहीत भगवंतांना. का तर भगवंत ह्या रूपात लांब आहेत, गोलोक वृंदावनात आहेत. हा, तर ते त्यांच्या देवता सुद्धा संधी पाहत असतात, कधी पाहायला मिळते. म्हणून ते प्रकट वगैरे होतात तेव्हा सांगितलं नाही का, देवी देवता सगळे प्रणाम अर्पण करायला येतात. हा, तर हे जे गोविंद रूप आहे ना, हे खूप दुर्लभ आहे दिसण्यास आणि भक्तांना त्यांचं हेच रूप आवडतं. हम्म. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेव विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण. तर आहे ना, कृष्ण इथे सांगतायत की ह्या गोविंद रूपात आता त्यांच्या समोर उभे आहेत, द्विभुज रूपात म्हणू आपण. हा, तर ह्या रूपात म्हणजे तो तुला हे दर्शन हवं असेल किंवा ह्या रूपाशी तुला जोडून घ्यायचं असेल, ह्या कृष्ण भगवान ह्यांच्याकडे आपल्याला जायचं असेल, तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे. आणि केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हा, मग इथे कृष्णाने काय सांगितलं, ह्या भगवान स्वरूपाला तुम्हाला जाणायचं असेल, हा गोविंद, श्यामसुंदर, राधा कृष्ण, तर ह्या रूपाला ना तुम्हाला अनन्य भक्ती योग, दुसरा कुठलाही मार्ग नाहीये, एकमेव मार्ग आहे की तुम्ही अनन्य भक्ती योगानेच, अनन्य म्हणजे काय, तर दुसऱ्या कोणाची नाही, तुम्हाला कृष्णांची भक्ती करावी लागणार. आता दुसऱ्या कोणाची करायची नाही ना, म्हणजे गैरसमज करून नाही घ्यायचे. तर तुम्ही जेव्हा कुठल्या देवी देवतांकडे जाल ना, आपण सतत काही ना काहीतरी मागायला जातो, तर अवश्य मंदिरांमध्ये जा, तर त्यांची थोडी सेवा करा, त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जावा. हं? तिथे मंदिरांमध्ये गेल्यावर जरा एका बाजूला शांतता असली, तुमच्याकडे वेळ असला तर बसून जप करा आणि देवी देवतांकडे पण मागताना ना भक्ती मागा. हा, त्यामुळे त्यांना फार प्रसन्नता होते. कारण त्यांच्यासाठी पण भगवंत दुर्लभच आहेत.
ओके. आणि असा एखादा त्यांना पण छान वाटतं, की एखादा भक्त आपल्याकडे आलाय भगवंतांचा. आणि ते प्रभूजी एकदा म्हणाले होते आमचे प्राण चैतन्य, एखादा मित्र असं असतो, जो सारखा तुमच्याकडे येतोय फक्त उसने पैसे मागायला. तर तुम्हाला कळतं ना, की हा फक्त आपल्याकडे गरज आहे तेव्हा येतोय, हा काय आपला मित्र नाही. तसं आपण देवी-देवतांचं बनवलंय. फक्त त्यांच्याकडे काहीतरी मागायलाच जातो. तसं नाही, ते पण त्या पोस्टवर आहेत म्हणजे त्यांची काहीतरी हे आहे, क्षमता आहे, त्यांचं ते कार्य तेवढं आहे, पावित्र्य म्हणून तिथं आहेत ती. तर आपण आदरपूर्वक त्यांच्याकडे जायला हवं आणि त्यांना शरण जाऊन मागाल तर भक्ती मागा आणि त्यांची सेवा करा, त्यांचा आदर द्या आणि भक्ती कृष्णांची करा. हां. आणि ती पण कशी सगळ्यांचे आदर देऊन मग भक्ती करा कृष्णांची. ओके. कुणाचा अनादर वगैरे नका करू. आणि अनन्य भक्ती, की एकदा ह्या रूपावर मग जर का आपलं मन बसत गेलं, तर आपण त्यांच्यासाठी त्यांचे ते आहेतच कृष्ण, राम, की ते आहेतच सर्वाकर्षक, पुन्हा आनंदाचं उगम, की आपण त्यांच्यामध्ये गुंतत जातोच. त्यासाठी काही खूप प्रयत्न करावे लागणार नाहीत तुम्हाला. ते आहेतच सर्वाकर्षक हां. तर हा जो अनन्य भक्ती योग आहे, ह्यानेच फक्त आपण त्यांना प्राप्त करू शकतो. बाकी कुठलाही मार्ग नाही म्हणतात कृष्ण. ओके. आणि इव्हन आता मगाशी आपण ना काळ बघितलं. काळ हे भगवंतांचंच एक स्वरूप आहे म्हणाले की नाही. तर मग भक्त कसे जातात, की आपल्याच कोणाकडे तरी आपण आपल्याच घरी निघालोय असे त्यांना सामोरे जातात. हां. आणि कारण आताच तुम्ही देवी देवता वगैरे कसे समोर गेले ते वर्णनच केलंय तिथे अर्जुनाने. आणि जे हे असतात राक्षस ते मात्र दूर पळतात. त्यांना मृत्यूच्या रूपात बघतात. हा एक झाला. आणि पुन्हा ह्या काळाची एक गंमत आहे, की तुम्हाला ना भक्ती जर का खरंच करायची असेल, जप करायचा आहे किंवा मंदिरात जाऊन सेवा करायची खूप इच्छा आहे, श्रवण, कीर्तन, भागवत कथा करायची आहे, ऐकायला जायचंय. तर तुमच्या प्रामाणिक इच्छा असतील ना, तर तुम्ही थोडासा प्रयत्न करा. इच्छा ठेवा. असतं प्रत्येकाचं शेड्यूल टाईट असतं. हां, पण बघा तुमची प्रामाणिक इच्छा असली ना, तर ती चतुश्लोकी गीता लक्षात ठेवा. तर कृष्ण हृदयातच आहे. त्यांना दिसत असतं, की ह्याची इच्छा आहे. तर ह्याच वेळापत्रकातून तुम्हाला नक्की कुठे ना कुठेतरी वेळ सापडणार बघा. म्हणजे तुमची बाकीची पण कामं होतील, जी दिवसभराची असतात आपली. हां, जॉब असतात किंवा घरातली जे काही तुमचे जे ठरलेलं काम आहे, तीही होईल आणि तुम्ही भक्ती पण करू शकाल. कारण काळ हे भगवंतांचंच एक रूप आहे आणि तो ना भक्तांसाठी लवचिक होत असतो. हां, तर नक्की फक्त आपली ना सांगितलं ना प्रभुपाद स्वामी नेहमी म्हणायचे, की भक्ती करण्यासाठी तुमची इच्छा असावी लागते. तर आपली ना ती इच्छा असावी लागते. तर तुम्हाला तसा वेळ होणार. ही ही पण कामं होणार आणि ते पण करू शकाल. ओके. चालेल माताजी. हरे कृष्ण. मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परमलक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हरे कृष्ण. आता ना हा कृष्णांकडे जायचा अनन्य भक्तीचा मार्ग आहे. म्हणजे मन्मना भव मदभक्तो मध्ये पण सांगितलंय. तसं परत इथे एकदा सांगतायत, की तुम्ही सकाम कर्मातून बाजूला व्हायला पाहिजे. तुम्ही तेच आता इथे अर्जुनाने पण युद्ध करायचंच आहे. आपल्यालाही आपली नियत कर्तव्य करायचीच आहेत. पण मी करता मी भोगता नाही. तर भगवंता मी ही तुमची सेवा म्हणून तुम्हाला अर्पण करतो. असा भाव ठेवला ना, तर बघा तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा ज्या तुमच्या हे असतात बिझनेस वगैरे अशा ठिकाणी ना तुमचे उलट चांगले संबंध मुलं असाल तर शाळेत, कॉलेजमध्ये अशामुळे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आजूबाजूच्यांबरोबर. म्हणजे ना आपल्यामध्ये ती नम्रता हवी, की आणि आतून हृदयातून कृष्णाला जोडलेलं, की हा कृष्णा ही तुमची सेवा म्हणून तुम्हाला अर्पण केलं. इथे ना मग ही कृष्ण भावनाभावी जीवनाकडे आपल्याला वळायला हवं. जीवनाचं सेंटर मी न ठेवता कृष्णाला ठेवायला शिका.
मग त्याच्यानंतर तर्कवादाच्या संघातून मुक्त. आता जर का तुम्ही मीडिया फार बघत असाल ना, तर कळेल तुम्हाला तर्कवाद म्हणजे काय. भगवंतांना आवडत नाही नुसता तर्कवाद. तुम्हाला कळलंय ना ते तर त्याच्याशी जोडून घ्यायला हवं. कृष्णांचं आणि आपलं नातं काय. नुसता हे कृष्ण आहेत, ते कृष्ण नाहीयेत. हे कृष्ण आहेत, ते कृष्ण नाही. नुसतं हेच करू नका. तर त्यांच्याशी जोडून घ्या आणि ह्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. ही जी भक्ती आहे ना, ही दाखवायची नाही, ती अनुभवायची, ती करायची गोष्ट आहे. हं. आता मी इथे बसले आणि बाहेर मला कसला तरी मोठा आवाज झाला. तर मी ना 10 मिनिटं फक्त तुम्हाला इथे सांगते. मी इथे बसले, बाहेर एक आवाज आला, बहुतेक गेटवर काहीतरी धडकलं असेल किंवा वरूनच काहीतरी पडलं असेल. नाही, आवाज ह्याच दिशेने आला, तो लाकडाचाच होता. नाही, बहुतेक लोखंडी वस्तू असेल किंवा कोणतरी किंचाळलंच असेल. मी फक्त खुर्चीत बसून हे असेल किंवा ते नसेल, एवढंच करते. पण मी हे कष्ट घेत नाहीये, की मी तिकडे जावं आणि मी बघावं. अंतर काय खूप नाहीये. तर हे इथे बसून जे मी फक्त निष्फळ चर्चा करते, ह्याला म्हणायचं तर्कवाद. हां, तो एकदा तुम्हाला ते कळलंय, तर तुम्ही प्रत्यक्ष काहीतरी तिथे उठून जाऊन मी मदत करायला हवी, काय झालंय ते तर बघायला हवं ना. मग जेव्हा तुम्हाला भक्तीचं सार कळतंय, तर कळून सुद्धा रिकामा बसलात, तर मग काय उपयोग नसतो. ते कळलंय तर तसं वागायला शिकायला हवं. म्हणून कृष्ण म्हणतायत, की जिज्ञासा असणार त्या प्रश्नांची उत्तरं शोधा आणि जोडून घ्या कृष्णांशी. तर संगमुक्त व्हा आणि माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न व्हा. मग आणि काय? जो माझ्या प्रित्यर्थ काम करतो. हं. म्हणजे भगवंतांची सेवा. हे आपण करायला हवं. काहीतरी काम जीवनात असं करायला पाहिजे, जे फक्त भगवंतांच त्यांना माहीत असेल आणि आपल्याला माहीत असेल. ओके? मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो. सगळं करा, आपली कर्तव्य आहेत ती सगळी पार पाडा. पण परम ध्येय हे भगवंत हवे, त्यांची सेवा आणि ह्याचा आनंद पण फार असतो. आपल्याला वाटतं, की नंतर मुलं भक्तीमध्ये येत नाहीत असं म्हणून उपयोग नसतो. लहानपणापासून स्वतः मंदिरांमध्ये त्यांना घेऊन जात चला आणि ते कुठल्याही गावात तर मंदिर असतंच असतं. एखादं तरी मंदिर असतं, तिकडे घेऊन चला. त्याच्यामधल्या समारंभांशी वगैरे स्वतःला जोडा. त्यातले आनंद असतात ना, मग मुलं व्यसनांपासून लांब राहतील. हां, भक्तांची संगती पण खूप महत्वाची असते. म्हणून माझा नेहमी आग्रह असतो, की हे जे आमचे रेकॉर्डिंग असतात ना, ते ऐकणं वेगळं आणि तुम्ही प्रत्यक्ष क्लासला येणं वेगळं. इथे जो भक्तांचा संगती असते ना, ती फार आपल्यावर परिणाम करत असते. हं. अ, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो. सर्व प्राणीमात्राशी मित्रत्वाने वागतो. आता ना इथे त्यांनी लिहिलंय का सांगा? मनुष्याशी मित्रत्वाने वागतो. सर्व प्राणीमात्राशी. हे एका भक्ताच म्हणजे भगवंतांकडे जाण्यासाठी हे खूप गरजेचं आहे, की ते सुहृदम सर्व भूतानाम आहे. त्यामुळे आपण पण आपल्याला पण हे पण करुणा हवी. तिथे युद्धाच्या भरमध्ये उभं राहून अर्जुनाला करुणा येतेय. तर आपण आहे ना, तुम्ही खरोखर बघा आता आपण हळू-हळू येऊच अहिंसा वगैरेकडे. तर आपण सध्या प्रमाणाबाहेर पृथ्वीचं शोषण करत सुटलोय. म्हणजे माणसाने ठरवलेलंच आहे, की इथे जे काय आहे ते फक्त मनुष्यांसाठी आहे. बाकीच्या प्राण्यांना खाय-प्यायला काय नाही उरलं तरी चालतं. म्हणजे ना मासेमारी वगैरे करताना अ, खोल समुद्रातली ती जरा भारतात ते प्रमाण कमी आहे. पण बाकीच्या काही कंट्रीजमध्ये खूप क्रूरपणे मासेमारी केली जाते. आणि ते मोठे-मोठे फिश असतात ते मग ते आणि ते सगळं चोरून कायद्याने बंधनं असतात. पण चोरून त्या फिशिंग केलं जातं ते मग ते Amnesty इंटरनॅशनल वगैरे तशा संस्था करत असतात प्रयत्न. त्यांच्याकडनं होतात तेवढे. पण आपण टेक्निकली थोडे अहेड झालोय. तर आपण बघा त्यांना हे त्रास देण्यासाठीच करतोय ना, त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? आणि खरं तर ना, जेवढं कत्तलखान्यांमधल्या वगैरे पशूंना मोठं वजन वाढवायसाठी वगैरे जेवढं अन्नधान्य खायला घातलं वगैरे जातं, तेवढं जर का पृथ्वीवर खाऊन-पिऊन शाकाहारी जरी सगळी जण राहिली असती, तरी कोण उपवाशी राहिलं नसतं आफ्रिकन कंट्रीज वगैरेमध्ये. एवढं अन्नधान्य पिकतं, पण त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो हे पण.
त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं की सुहृदम सर्व भूतानाम. इथे कृष्ण म्हणे बघा की सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने, घरात सुद्धा प्राणी पाळताय, तुम्हाला झेपत असाल तर तो प्राणी पाळा. मला शुगर आहे, मग मी कुत्र्याला चालायला घेऊन जाईन, मी पण चालून होईन माझं. असं नाही, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. तुम्ही त्यांना एकटं करताय. त्यांना पण वाटत असणार आपल्या आपल्या संगतीत राहावं. ते चालणारे असतात. त्यांना एका खोलीत बंद करणं, का पिंजऱ्यात बंद करून ठेवणं, हे त्यांच्यासाठी योग्य नाहीये. त्यांचे आनंद वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही करा अवश्य, पण इथे ना आपल्यामध्ये करुणा हवी दुसऱ्यासाठी. ओके. तर जीवनात हे लक्षात ठेवा, की आपल्याला फक्त मनुष्यांविषयी किंवा स्वतःविषयीच प्रेम करू नका. तर सर्व प्राणीमात्रांविषयी आपल्याला मित्रत्व हवं. ओके. मग अशा ठीक वेळ हे मार्ग आहेत. इथे कृष्णाने कुठं सांगितलंय सांगा, की तुम्ही हेच ड्रेस घाला, तुम्ही तेच करा. ह्या मनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत. हं. जसे-जसे वाचन कराल, जप कराल, भगवत भक्तांचा संग कराल, तसं ह्या गोष्टी होत जातात आणि ह्या भगवंतांना प्रिय अशा गोष्टी आहेत. ओके. हां, की हे करा. पुढे पहा. तर आता आपण ना काय-काय शिकलो बघा. अ, एकतर अर्जुनाने विराट रूप पाहायची इच्छा का केली ते आधी कारण सांगितलं. म्हणजे आपण भगवंतांकडे काय मागायचं झालं तर कसं मागायचं हे इथं शिकतो आपण. ओके. की आधी तुम्हाला ते का हवं? आधी स्तुती करा, भगवंतांना थोडा प्रणाम करा आणि मग ते मला का हवंय आणि मी जर का पात्र असेन त्यासाठी तर त्या, असं सांगा. मग त्याच्यानंतर भगवंतांनी अर्जुनाने का सांगितलं असेल तर पुढे मागे येणाऱ्या सगळ्यांसाठी भगवान कोण असतात ते सिद्ध करण्यासाठी, की अर्जुनाने सांगितल्यावर कृष्णाने दाखवलं विश्वरूप. हा, हे आपल्याला म्हणजे भगवान म्हणतायत तर त्यांनी दाखवलं विश्वरूप. हे पाचच्या पिढ्यांसाठी अर्जुनाला दाखवायचं होतं म्हणून सांगितलं आणि त्याने ते दाखवा. ओके. अरे कृष्णाने का दाखवलं? तर ते भक्त वत्सल आहेत आणि त्याला अर्जुनाला दाखवायचं होतं, की तू एक युद्धातला निमित्त आहेस. मी ऑलरेडी काळ बनून त्या सगळ्यांचा संहार केलेला आहे. हं. मग हे झालं. मग बघितलं. मग बघितल्यावर आता अर्जुनाला कसं वाटलं? मग त्याच्या प्रतिक्रिया बघितल्या. त्याने प्रार्थना अर्पण केल्या. मग भक्त कसे शरण गेले? जे असुर असतात ते कसे भयभीत होऊन पळाले हे पाहिलं. हं. मग त्याच्यानंतर अर्जुन सांगतो, की आता मी खूप व्यथित होतोय आणि मी माझं मानसिक संतुलन हरवत चाललोय आणि मला तुमच्या गोविंद रूपाला बघायचंय, द्विभुज. मग भगवंत पहिल्यांदा चतुर्भुज नारायण रूपात आले आणि मग द्विभुज रूपात. आणि कृष्णाने काय सांगितलं, हे रूप द्विभुज रूप खूप दुर्लभ आहे. देवी देवतांना पण सहजासहजी प्राप्त होत नाही ते दिसणं. आणि मग मला ह्या रूपात बघायचं काय मार्ग आहे? तर अनन्य भक्ती. ओके. हां, चालेल. आता जी हे करा, रेकॉर्डिंग स्टॉप करा किंवा थांबा थोडा वेळ ही स्लाईड असू दे. भक्तांना हवी असते. लिहून घेतात हा, ते लिहून घ्या शेअरिंग हां ठेवते कंटिन्यू. माताजी, शेअरिंग ठेवते, रेकॉर्डिंग स्टॉप करते. हां, हरे कृष्ण सर्वांना. वेळ झाला आज आणि सुरुवातीला खूप मोबाईलमुळे गोंधळ झाला तर माफ